अनेक वर्ष चिपळूणचं बस स्टँड आहे ते रखडलेलं आहे काम आज आपण पाहणी केलीत, काय सांगायचं? नाही, प्रामुख्यानं गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेलं हे बसस्थानकाला आता कुठे दिशा मिळते. त्या ठिकाणचे आमदार आमचे विक्रम साहेब यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. आमच्या बाकीच्या शिवसेनेच्या सुद्धा त्यासाठी परिश्रम घेतले आणि अर्धवट बंद पडलेलं काम नंतर परत आता जोमानं चालू केलं आहे आणि फार जलद गतीने होत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, कारण 2,85,00,000 निधी आधी खर्च केला होता. परत मी आता 2,50,00,000 आसपास निधी दिलेला आहे आणि एवढे पैसे दिल्यानंतर सुद्धा जर अजून काही पैशाची आवश्यकता असेल तरी सुद्धा ती आत्ताच मी त्यांना सांगितलं त्याची सुद्धा पूर्तता केली जाईल. परंतु एकदा का काम पूर्ण झालं की नंतर मग ते ह्या कामासाठी पैसे नव्हते म्हणून थांबलं किंवा त्या कामासाठी पैसे नव्हते म्हणून थांबलं असं होता कामा नये. पूर्णतः जेवढा निधी लागेल तेवढा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन विभागातर्फे मी उपलब्ध करून देईल आणि लवकरात लवकर हे स्थानक कसं पूर्ण होईल याकडे लक्ष देईल. मला असं वाटतं पुढल्या वर्षी 2027ला हे पूर्णतः अतिशय चांगल्या प्रकारचं स्थानक चिपळूण करणं आम्ही परिवहन विभागाच्या माध्यमातून घेतलं. रत्नागिरी जिल्ह्यावरती आपण दौऱ्यावरती सुद्धा आला, महाडमध्ये आपण थांबलो होतो. ठिकठिकाणची बस स्टँड आपण बघितलेली दूरदर्शन. मी पूर्ण नवी मुंबईपासून फिरतोय. नवी मुंबई, पाली, माणगाव, महाड, चिपळूण असे सगळे करत करत मी आता पूर्ण सिंधुदुर्गापर्यंत जाणार आहे. म्हणजे गोव्याच्या बॉर्डरपर्यंत जेवढे बसस्थानक जेवढे एसटी स्टँड आहेत त्याची पाहणी करणार आहे. ज्या ज्या ठिकाणी पैशाअभावी काही कामं अडली असतील ते कामं पूर्ण करणार. काही पूर्णत्वाला आलेली आहे की आता आचारसंहिता असल्यामुळे लोकार्पण आम्ही करू शकत नाही, परंतु आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं काही लोकार्पण करू. काही कामं अजून प्रलंबित आहेत ती कामं पूर्ण करू. काही बाकी आहेत त्याला निधी उपलब्ध करून देऊ आणि तेही कामाला सुरुवात करू. त्याचबरोबर काही जी एसटी स्टँड आहे ते अतिशय मोक्याच्या ठिकाणी असल्याकारणानं PPP तत्वावर सुद्धा ते आम्ही साधारणतः पूर्ण 3 महिन्यामध्ये त्याची निविदा प्रक्रिया. इलेक्ट्रिक बसेसची अजून सुद्धा मागणी आहे काही हो, इलेक्ट्रिक बसेसची मागणी आहे, परंतु मागणी जरी असेल तरी इलेक्ट्रिक बसेसचे चार्जिंग स्टेशन सगळीकडे उपलब्ध नसल्याकारणानं त्या इलेक्ट्रिक बसेस आम्ही देऊ शकत नाही. परंतु आत्ताच आमच्या आमदारांनी मागणी केल्यानुसार ती इलेक्ट्रिक बस लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करण्यात येईल असं मी त्यांना आश्वासन दिलं. पण त्यापूर्वी चार्जिंग स्टेशन जर उपलब्ध झालं तरच मला इलेक्ट्रिक बस देता येईल. त्यामुळे ती आधी इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन मी बनवतो. कर्मचारी संख्या कमी आहे, गाड्यांची सुद्धा संख्या कमी आहे. अशा गाड्यांची काही काळजी नाही. भरपूर मी तर निकम साहेबांना सांगितलं जेवढ्या गाड्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या गाड्या घ्या. फक्त काय माझ्याकडे कर्मचाऱ्यांची जरा कमी असल्याकारणानं गाड्या माझ्याकडे असताना सुद्धा मी देऊ शकत नाही अशी परिस्थिती. आत्ताच 3,000 गाड्या टाटाच्या माध्यमातून आम्ही घेतोय, त्या सगळीकडे देतोय. त्याबरोबर आता 5,000 गाड्या अजून आम्ही निविदा त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तेही साधारणतः पुढल्या महिन्यामध्ये आम्हाला निविदा प्रक्रिया झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये गाड्या उपलब्ध होतील. त्यामुळे गाड्यांची कमी नाही. गाड्या उपलब्ध आमच्याकडे हवे तेवढ्या आम्ही करून देऊ, परंतु फक्त कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याकारणानं ते कर्मचारी कशा पद्धतीने भरायचे हा प्रश्न आमच्या पुढे होता आणि त्यामुळे आम्ही ते सध्या आम्ही ठेकेदारी पद्धतीने ते कर्मचारी घेणार आहोत. परंतु आम्ही राज्य शासनाकडे परमनंट पद्धतीने कर्मचारी घेण्याच्या संदर्भात जवळजवळ 17,850 चा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. राज्य शासनाकडनं त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही ती भरती प्रक्रिया चालू करू. सर, CNG बस आहे तुमच्या, मात्र CNG बसला CNG मिळत नसल्यामुळे बऱ्याच वेळेला फेऱ्या रद्द होण्याचे देखील प्रकार येते. नाही, ही वस्तुस्थिती आहे. CNG बसेसचा आता एकतर काय त्याच्यात भावसुद्धा वाढलेले आहेत डिझेलप्रमाणे आणि त्यामुळे CNG बसेस मेंटेनन्स सुद्धा आम्हाला कठीण जातं. त्यामुळे CNG बसेसच्या बाबतीत आम्ही काही निर्णय योग्य तो लवकरात लवकर घेतोय. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्व बसेस त्या पूर्णतः इलेक्ट्रिक करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही एक रिपोर्ट बनवलेला आहे. जर त्या रिपोर्टनुसार योग्य प्रकारे आम्हाला जर चार्जिंग स्टेशन वगैरे उपलब्ध झाले तर नक्कीच 2035 पर्यंत एसटी महामंडळ हे देशातलं पहिलं महामंडळ असेल की त्यातल्या सर्व गाड्या हे इलेक्ट्रिक असतील. दरवाढीचा देखील फटका बसतोय बघा, सध्या तरी दरवाढीचा फटका बसून सुद्धा एसटी महामंडळानं अद्यापर्यंत तिकीट वाढ केलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण जवळजवळ 7.5 ते 8 रुपयापर्यंत दरवाढी डिझेलची झालेली आहे मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये. तरीसुद्धा आम्ही अजूनही काही दरवाढ होईल का किंवा राज्य शासनाकडे आम्ही काही मागणी केलेली आहे त्या मागणीची पूर्तता झाली. राज्य शासनाकडनं जर आम्हाला निधीची मागणी जी आम्ही केलेली आहे ती पूर्ण झाली तर दरवाढ करता येणार नाही. परंतु जर ती मागणी पूर्ण झाली नाही आणि अजूनही काही डिझेलमध्ये वाढ झाली तर मात्र आम्हाला नाईलाज असतो काही कटू निर्णय हे घ्यावे लागतील.